एकूण आपण 2 मॅच बघितलेत. दुसऱ्या मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. खूप चांगली बॅटिंग आपण सुरुवातीला बघितली, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. गोलंदाजी करत असताना 2 षटक त्यांना हाताळलेत. मॅन ऑफ द मॅच बसवे शाईन टेटवली संघाचा नो डाऊट, ज्याच्या बाजूने जातोय, ज्यानं 9 बॉलमध्ये 18 धावा ठोकल्यात आणि गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटक त्याने हाताळलेत आणि त्याच्यामध्ये धावा देखील कमी दिल्यात. तो मुदस्सर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मुदस्सर आपल्याला विनंती आहे, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. अब्दुल गनी साहेबांना विनंती असेल, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण मुदस्सर एक जबरदस्त खेळाडू आहे. बरेच वर्ष क्रिकेट खेळतो आपल्या गावाकरता, आपल्या गावाच्या नावाकरता, आणि टेटवलीचा एक जबरदस्त खेळाडू आहे. याने टेटवलीचं नाव संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाजवलंय. तो मुदस्सर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्ट्राईक एंडला बबलू, नॉन स्ट्राईक एंडला अल्तमेश असेल. गोलंदाजी मार्कवरती बंगारी संघाच्या माध्यमातून इनाम बंगारी संघाने टॉस जिंकलाय. इनाम बंगारी आपल्याला विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, अन्यथा मॅच चालू होणार नाही. कारण लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते, तुमची नावं बरोबर जाणं गरजेचं आहे. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आहे. या दृष्टिकोनातून आपण लक्षात घ्या, प्लीज आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. दुसऱ्या बाजूला रुकीचा संघ. व्हाईट बॉलचं शरफ टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर गोलंदाज प्रणय गोलंदाजी करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये बबलू आणि अल्तमश ही जोडी मैदानामध्ये आली आहे. एकूण 4 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. इनाम बंगारी आणि त्याच्या विरोधात रुकीचा संघ मैदानामध्ये आहे. हा बॉल चांगला आहे, संयम दाखवला, डिफेन्सिव्ह स्ट्रोक मैदानामध्ये केला. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. पहिली धाव झपाट्याने घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, आणि बघता बघता 2 धाबा या बॉलवरती वसूल केलेत. 2 धाबांना धावफलक. आता स्कोर कार्ड तब्बल 3 वरती. बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये आपण रुकी संघाला बघतोय. रुकी संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. सलामीची जोडी बबलू आणि त्याचबरोबर अल्तमश ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज प्रणय तयार. खूप चांगला खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. खूप चांगला चेंडू हाताला आहे. ब्लॉकमध्ये चेंडू फेकले जातात, पुढे चेंडू ठेवले आहेत, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. एक सिंगल घेतली आहे. धावफलकाला आकार मिळाला. संघाची स्थिती आपण बघितली 5 धाबांवरती. रुकीचा संघ नाणेफेक हारल्यानंतर बॅटिंग करतोय. अल्तमश स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकर एंडला बबलूला तुम्ही बघताय. गोलंदाजी मार्कवरती प्रणय पहिले षटक हाताळतोय. पावल्यांचा वापर केला, आडव्या बॅटचा वापर करायचा होता. आडव्या बॅटनं या बॉलला ऑन साईडला दिशा द्यायची होती. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. पुढे आले होते, डाऊन्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. चेंडूने बॉलचा संपर्क होत नाही आहे. अर्थातच चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. लाईन खूप चांगली आखून टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. हा बॉल देखील चांगला बॅटची कट घेतली आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये प्रणयच्या माध्यमातून. चेंडू खूप चांगले हाताळले जात आहेत. लाईन खूप चांगली आहे. आणि बॅट्समॅनचा विचार केला तर बॅट निश्चित थोडीशी आपण बघितलं तर षटक संपलंय.
याच्यानंतरचा मॅच दाबिल विरुद्ध कोंडे चॅम्पियन्स आपण तयार राहायचं आहे. पण पहिली इनिंग संपली की लगेच टॉसला या. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर वाईट बॉल. वाईट बॉलनं धावा पाडल्यात. स्कोर कार्डवरती धावा झाल्यात ते 6. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रणय गोलंदाजी करतोय. अकुटपची गोलंदाजी करणं गरजेचे आहे. पावल्यांचा वापर केलाय. या बॉली मात्र बॉल बॅटवर सरळरित्या आला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु मिडॉनला शतरक आहे. त्यानं चेंडूला पकडलं. एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि एक सिंगलनं धावफलक पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये रुकीचा संघ या मॅचमध्ये बॅटिंग करतोय. 7 धावा त्यानं बनवलेत. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा केलाय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये संभव आला आणि पहिला बॉल त्याने वाईट फेकला. त्याच्यानंतर दुसरा बॉल या ठिकाणी निर्धाव फेकला गेलाय. खूप चांगला चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी अल्तमतच्या विरोधात गोलंदाज संभवला तुम्ही बघताय. लाईन खूप चांगली ठेवली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर तिकट मारा आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं उचली घेणारा चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये जातोय. इनाम बंगारी या संघाच्या माध्यमातून आपण गोलंदाज संभवला बघताय. वा काय चेंडू फेकलाय. बॅट्समॅनचा विचार केला तर खडेखडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. सफल होत नाही आहेत. पावल्यांचा वापर होत नाही आहे आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो यष्टीरक्षकच्या हातामध्ये. तेच घडवलं जातं. प्रत्येक बॉलवरती तेच दर्शवलं जातं, तेच दाखवलं जातोय. हा बॉल देखील चांगला आहे. निश्चित आपण बघितलं तर अजून एक बॉल डॉट आलाय. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर लागोपाठचे 4 बॉल डॉट फेकलेत. गोलंदाज संभवणं काय गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वाईट फेकला, त्याच्यानंतर त्यानं 4 बॉल भन्नाट वेगानं सुसाट वेगानं फेकलेत आणि त्या बॉलवरती बॅट्समॅन अल्तमशकडे उत्तरच नव्हतं. डॉट बॉल आलेत. धावफलक तिथंच थांबला. दुसऱ्या षटकामध्ये 8 डबा. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी आणि आता मात्र आपण बघितलं तर पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जाऊन यष्टीरक्षकच्या हातामध्ये आलाय आणि बॅट्समॅन अल्तमश या बॉलवरती बाद झालाय. यष्टीरक्षण खूप चांगले यष्टीरक्षण बघायला मिळालं. यष्टींच्या मागे धक्का क्रमांक या मॅचमध्ये पहिला दिला गेलाय. अल्तमश खूप स्ट्रगल करत होते आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस म्हणून गमावली, कारण या मॅचमध्ये त्यांच्या बॅटवरती बॉल येत नव्हते. थोडंसं स्ट्रगल त्याने केलं. 4 बॉल डॉट घालवले. 5व्या बॉलवरती विकेट टाकून ते डॉकआउटच्या दिशेने आलेत. धावफलक 8 वरती अजूनही थांबलाय. एकूण 4 ओव्हरचा मॅच आहे. सलामीची जोडी बबलू आणि अल्तमश. अल्तमश बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये अमान बॅटिंग करण्याकरिता 3ऱ्या नंबरवरती रुकी या संघाच्या माध्यमातून अमान दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती संभव काय गोलंदाजी करतोय. लाईन चांगली आहे. अकुटप्प्याची गोलंदाजी आहे. अजूनपर्यंत जकडून ठेवलंय. हा बॉल चांगला आहे. बॅकफुटवर झाला की आता चेंडूला कट केलं. दिशा दिली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावाने धावफलक पहिल्या षटकात आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा 7 आल्या. तर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा, एक वाईट बॉलची धावा आली आणि त्याच्यानंतर एक बॅटनं धावा या ठिकाणी अमान्य बनवली आहे. एकूण 9 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रुकीचा संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत.
ही इनिंग संपली की आपण लगेच टॉस घेणार आहोत. अजून 2 षटक आहेत, ते संपले की आपण नाणेफेकच्या कॉलकडे जाणार आहोत. चेंडू चांगला बॅकफुटवर गेले, खूप छान पद्धतीने चेंडूला या ठिकाणी मिड विकेटची दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आखेत. पहिली धाव जलद गतीने घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी बॅट्समॅन अमान्य आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार बबलून पूर्ण केले धावून आणि 2 धावानं धावफलक स्कोर कार्डवरती 11 वरती. तिसरं षटक चालू आहे गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकामध्ये इनाम बंगारी संघाने नवीन गोलंदाजाचा वापर केला. तिसरा नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन अमान. चेंडू चांगला फटका फसलाय, चेंडू हव्यामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विशाल येत आहेत आणि चूक केली गेली विशालच्या माध्यमातून. चेंडू या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने येतोय, झेल सोडलाय, त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. दोन धावा मिळणार आहे. जेल सोडलं गेलंय आणि जेल सोडल्यानंतर 2 धावांमध्ये रूपांतर केलं गेलंय. बॅट्समॅन अमानचं जेल सोडलं आणि त्यानं 2 धावा धावून पूर्ण केले. 2 धावांना धावफलक आता स्कोर कार्डवरती 13 धावांवरती. 13 धावा झालेल्या. तिसरं षटक चालू आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. खूप चांगला चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू वायदेश लॉंगांच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावाचा कुठेच प्रयत्न नव्हता. बॅट्समॅन बबलूचा प्रयत्न होता, परंतु अमाननं नाकारलाय. त्यानं फटका खेळल्यानंतर एक सिंगल पूर्ण केले आणि सिंगलला समाधान मानलंय. धावफलक आता एका धावानं स्कोर कार्डवरती धावा झाल्या. धावफलकावरती 14 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला खेळाडू अल्तमश यानं या मॅचमध्ये एकच धाव काढली. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हव्यामध्ये, फटका या ठिकाणी कुठेतरी फसलाय. चेंडू हव्यामध्ये आलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु त्यांच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू हाताला लागल्यानंतर जमिनीवरती पडलाय. प्रयत्न खूप चांगले होते, कमिटमेंट खूप चांगला होता, एफर्ट खूप चांगले होते, परंतु झेल घेऊ शकले नाहीये. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. धावफलक आता 2 धावांना वाढणार आहे. 2 धावांना धावसंख्या झाली आहे ते 16 धावा. पुरेश एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग होत नाही. बॅटच्या टोला लागल्यानंतर चेंडू घोषांकित क्षेत्राकडे मागे गेलाय. एका धावानं धाव फलक 17 वरती. 3 षटकांचा केस संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव अजून एक बॉल शिल्लक आहे. अजून तिसऱ्या षटकातला एक बॉल शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर रुकीचा संघ 17 धावांवरती. 17 बॉल नंतर 17 धावा झालेत. रुकीचा संघ प्रथम बॅटिंग करतायत. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलामीचा फलंदाज बबलू अजूनही मैदानामध्ये आहे. तिसऱ्या नंबरवरती अमान आलाय, तो अजूनही मैदानामध्ये. एक गडी बाद 17 धावा. गोलंदाजी मार्कवरती अक्षय इनाम बंगारी या संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. फुल टॉच चेंडू होता, मोठा फटका खेळायचा आहे. या बॉलवरती आपण बघितलं तर चेंडू बॅटवरती सरळीते आला नाही आहे. मागे चेंडू गेलाय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी होते, परंतु रोखू शकले नाही आहेत. चेंडू घोषांकित क्षेत्राकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बॉल नंतर 18 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. रुकीचा संघ 18 बॉल नंतर 18 धावांवरती. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये जास्त धावा बनवल्या नाही आहेत या मॅच मध्ये. सर्वांच्या नजरा या मॅच वरती आहेत. इनाम बंगारे आणि रुकी यांच्या दरम्यानचा मॅच. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि संघाकडे 4थं षटक घेऊन इनाम बंगारी या संघाच्या माध्यमातून गोलंदाज संभव पुन्हा एकदा आलाय. याच्या अगोदर दुसरं षटक घेऊन आला होता संघाचा, तेव्हा त्यानं 2 धावा दिल्यात आणि एक फलंदाजाला बाद केला. पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये आलाय, जबाबदारी घेतली आहे. स्वतःच्या स्पेलचा शेवटचा षटक, संघाचा शेवटचं षटक घेऊन संभव गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलला खूप चांगला फटका. दुसऱ्या अर्थात आपण बघितलं तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती फटका चांगला होता आणि त्याच्यावरती 2 धावा या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. पहिली धाव जलद गतीने घेतली होती. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता. फेक चांगली होती, परंतु गोलंदाज त्या फेकला पकडू शकले नाही. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. 20 धावा. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, काय गोलंदाजी आपण आपल्याला बघायला मिळते संभवच्या माध्यमातून. एक अप्रतिम गोलंदाज आहे.
अंतिम षटक हाताळतोय. त्याच्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी आहे. त्याच्या माध्यमातून 2 बॉल त्याने फेकलेत. 2 बॉलमध्ये त्याने 3 धावा अजूनपर्यंत दिलेत. धावपलकावरती धावा आहेत. ते रुकी संघ 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा. फटका फर्स्टला आहे, परंतु मागे घोषंकी क्षेत्राकडे चेंडू गेलाय. तेवढं चांगलं टायमिंग करू शकत नाही आहे. सलामीचे फलंदाज बबलू मैदानामध्ये आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग हिट करायचा आहे, परंतु तसं होत नाही. सिंगलला धावफलक वाढवलं जातोय. एका धाबानं धावफलक 22 वरती. 22 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ संपला या ओव्हरमधला. 3 बॉलमध्ये 4 धाबा आलेत. शेवटचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा षटक अजूनही मैदानामध्ये मार्गस्थ. हा बॉल चांगला आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. थोडंसं मैदानामध्ये आपण नैसर्गिक अडथळा बघितला, त्याचा फायदा या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न असताना अमानला बाद व्हावं लागलाय. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट मिळाली आहे. अमान बाद झालाय. धक्का क्रमांक या मॅच मध्ये दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू अमानच्या रूपात. बबलू मैदानामध्ये अमान बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता नॉन स्ट्रायकर एंडला दाखल झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बॅट्समॅनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समॅनचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. जुनेद न्यू बॅटर. नॉन स्ट्रायकर जुनेदला तुम्ही बघताय. चांगला चेंडू बॅकफुटवर गेलेत. मोठा फटका खेळायचा. लॉंग ऑन लक्षात आहेत. कुठलीच चूक करत नाही आहेत. मोठा फटका खेळायचा होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू हातामध्ये जातोय. फलंदाज या ठिकाणी बबलू बाद होतोय. सलामीचा फलंदाज. आता शेवटच्या षटकातल्या 5व्या बॉलवरती बबलू बाद झालाय. धक्का क्रमांक या मॅच मध्ये आपण बघितलं तर तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू. 24 धावांवरती धावफलक थांबलाय. बबलू देखील बाद झालाय. मोठा धक्का, मोठा ब्रेक थ्रू या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता शाहरुख. पुढचा बॉल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्पापर्यंत चेंडू बाहेर निघाला, पंचांचा सिग्नल वाईट बॉलचा. मिस्टर एक्स्ट्राने धावफलक 25 वरती 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या इनिंग मधला गोलंदाज संभव गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट. पावलांचा वापर केला होता. बिग हिट करायचा आहे. चेंडू आणि बॅटचं अर्थातच बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटच्या बॉलवरती शाहरुखनं प्रयत्न केले होते, परंतु चेंडू बॅटवरती लागणं फार गरजेचं होतं आणि षटक संपलं. अशा पद्धतीने 4 ओव्हरमध्ये इनाम बंगारी संघानं 24 बॉलमध्ये तब्बल 25 धाबा खर्च केले. 26 धाबांचं आव्हान स्वतःच्या डोक्यावरती घेतलंय आणि रुकी संघाचा विचार केला तर त्यांना बॅटिंग सुरुवात थोडीशी धीमी झाली, म्हणून 24 बॉलमध्ये 25 धाबा त्यांना बनवले. 26 धाबांचं आव्हान समोरच्या संघावरती ठेवलं आहे आणि इनाम बंगारी संघ या स्पर्धेमध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळाली. बॅटिंग चांगली असेल का ते तुम्हाला बघावं लागेल. पहिली इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगकडे आपण जाणार आहोत. निश्चित थोड्या वेळाकरता मॅच थांबलाय, थोड्या वेळाकरता ब्रेक घेतला गेलेला आहे आणि दुसऱ्या इनिंगकडे आता तुम्हाला इन ॲक्शन बॅटिंग करताना निश्चित इनाम बंगारीचा संघ बघायला मिळेल आणि क्षेत्ररक्षण करताना रुकीचा संघ असेल.
सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येणाऱ्या मॅचचा टॉस देखील घेणार आहोत आपण. विनंती असेल कोंडे चॅम्पियन्स आणि दाबिल कॅप्टन, चला प्लीज आपल्याला विनंती, आपण नाणेपिकचा कॉल करण्याकरिता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. नाणेपिक या ठिकाणी केली जाणार आहे. कोंडे चॅम्पियन्स आणि दाबिल दाबिल संघाचा कॅप्टन, आपल्याला विनंती आहे, माझा आवाज तुमच्यावर पोहोचतोय, कॅप्टन पाठवा. दाबिल या संघाला विनंती, आपण नाणेपिकचा कॉल करण्याकरिता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. दाबिल संघाला विनंती, आपण धन्यवाद, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दाबिल आणि त्याचबरोबर कोंडे चॅम्पियन. मॅचला सुरुवात होईल. एकूण 25 धाबा बनवलेत. रुकी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 26 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय. 24 बॉल मध्ये 26 धाबा बनवायचे आहेत. इनाम पंगारी या संघाच्या माध्यमातून सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन श्वास, नॉन स्ट्रायकर एंडला अनिश ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण अल्तमशला बघताय, गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बॅटिंग करत असताना अल्तमशला यश थोडंफार कमी मिळालं, परंतु गोलंदाजीमध्ये यश मिळेल का हे बघणं फार गरजेचं आहे. आयोजकांना विनंती आहे, येणारा मॅचचा आपण टॉस करून घ्या. मॅचकडे जाणार आहोत. एक महत्वाचा मॅच, 24 बॉल मध्ये 26 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलं गेलेलं आहे. मानाचे आणि प्रतिष्ठेचे आणि अभिमानाची स्पर्धा, एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन तुम्हाला बघायला मिळतोय. 2025च्या मोसमातली बहादर अशी स्पर्धा, बजमेशाहीन टिटवली आयोजित टेनिस बॉलची गाव टू गाव मधली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि आता मात्र या छोट्याशा खेळाडूला संधी मिळाली आहे, तो चेंडू मागे धावतोय. पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही छोट्याशा खेळाडूला बघितलंय, रुकी या संघाच्या माध्यमातून त्याला संधी मिळाली आहे. धावफलक आपण बघितलं तर पहिल्या बॉलवरती 2 धाबा श्वासनं स्वतःचं खातं उघडलंय, 2 धाबांना संघाचं खातं उघडलंय. 2 या धाबांना हा बॉल फुल टॉच चेंडू आहे, खूप चांगल्या पद्धतीने डीबेक्सच्या कव्हरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एक साधा सोपं जेल सोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर फेक देखील केले गेलेले आहे. पंचांनी नो बॉलचा इशारा देखील केलाय. जरी झेल पकडला असता तरी देखील फलंदाज बाद नसते, कारण नो बॉलचा इशारा झालाय. आणि धावफलक आता 3 धावांना मांडणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 5. गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर गोलंदाज अल्तमश गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला संयम दाखवलाय, रक्षात्मक पद्धतीने चेंडूला खेळलाय. मिड ऑफच्या दिशेनं थोडंसं आपण मैदानामध्ये नैसर्गिक अडथळा बघितलाय, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. श्वास आणि त्याचबरोबर अनिश ही जोडी मैदानामध्ये. मॅचकडे जाणार आहोत. फार महत्वाचा मॅच मैदानामध्ये. धावफलकावरती धावांचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती 7 बदललेत. श्वास आणि त्याचबरोबर अनिश ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल अल्तमतचा. हा चेंडू चांगला होता, पायावरती टाकलेला चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चेंडू निघून गेला या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने मागे.
तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावाने संघाची स्थिती आपण बघितली तर धावपलकावरती धावा झाल्या त्या 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 26 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा बनलेत. मापक धावांचं आव्हान या ठिकाणी इनाम बंगारी संघाला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला. अल्तमतचा खूप चांगला चेंडू होता. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. डॉट बॉल. बॅट्समॅन अनिश पहिला बॉल फेस करत होता आणि त्या बॉलवरती त्याच्याकडे उत्तर नव्हतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला अल्तमतचा बॉल आणि निर्धाव चेंडू आलाय. धावफलक 8 धावांवरती. पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर गोलंदाज अल्तमश. पुढचा बॉल. चेंडू चांगला हलक्या त्याने बॅकफुटवर जाऊन चेंडूला या ठिकाणी फक्त दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत ते चेंडूवरती येतील. तोपर्यंत पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला आहे आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले गेलेले आहेत. 2 धावांना धावसंख्येला आकार मिळाला. दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या षटकाचा केस संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती आहेत. 10 धावा झालेत स्कोर बोर्डवरती. बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा बनवल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने. 26 धावांचा पाठलाग. 16 धावांची गरज अजून या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं तर गोलंदाज बबलू दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन रुकी या संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एरियाला बॅट्समॅन श्वास. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर गेल्या. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा झालाय. पंच असदच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच म्हणून असद कामगिरी पाहतोय. स्क्वेअर लेग पंच म्हणून राकेश मोरे हे पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल वाईट. हा बॉल चांगला हलक्या हाताने चेंडूला खेळला. चेंडू या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. फेक करतील. तोपर्यंत बघू द्या या बॉलवरती काय घडतंय. बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. छोटेसे खेळाडू आहेत परंतु चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर फेक चांगली केली होते. धावचीत बाद करण्याचा प्रयत्न होता परंतु धावचीत बाद होत नाही आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले गेलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मधोमध खूप चांगल्या पद्धतीने धाव घेत आहेत. बॅट्समॅन श्वास आणि अनितचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. साजेदारी खूप चांगली बघायला मिळाली. पार्टनरशिप खूप चांगली बघायला मिळाली. 2-2 धावांना धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न आहे. पहिला बॉल वाईट आला. त्याच्यानंतर 2 धावा बनवल्यात. त्याच्यानंतर अजून 1-2 धावा बनवल्यात आणि धावसंख्या आपण बघितली तर 15 वरती पोहोचली आहे आणि या मॅचमध्ये विजय मिळवायचा तर अजूनही 11 धावांची गरज आहे. दुसरं षटक चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच. उलटॉस चेंडू आहे. टायमिंग प्रॉपर होत नाही आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू या ठिकाणी नैसर्गिक अडथळा असल्यामुळे चेंडू आतमध्ये आलाय. परत फटके चांगले घेतात बॅट्समॅन श्वास आणि अनिश. आणि जास्त धावा बनवले नाहीत. सुहासने जास्त धावा बनवल्यात. खूप चांगली बॅटिंग करत आहेत. एका धावाने धावफलक 16 वरती. गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज बबलू गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. दोन्ही बॅटरला माहित आहे की संयम दाखवणं फार गरजेचं आहे कारण आपण कमी धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे कारण विकेट गेली तर थोडीशी दुविधा होऊ शकते. त्याकरता दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंगनं सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळतात. श्वास आणि अनिश. हा चेंडू चांगला एक्झिक्यूट केलाय. समोर खेळलेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. कुठलीच चूक करत नाही आहेत आणि अमान त्या ठिकाणी होते. त्याने पकडलाय झेल. बॅट्समॅन स्वादचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 1. एकूण 17 धावांवरती सलामीची जोडी फोडली गेली. इनाम बंगारी संघाला. पहिला धक्का. पहिला ब्रेक थ्रू. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. अजून या मॅचमध्ये जर विचार केला तर 9 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. इनाम बंगारी संघाला. दुसरं षटक चालू आहे आणि बबलूला यश मिळालंय. बबलू गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चेंडू चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आल्या विशालला पहिल्या बॉलला चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि बॅट्समॅन या ठिकाणी बाद झालेत. शाहरुखने एक अप्रतिम झेल पकडलाय.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि विशालला आल्या आल्या माघारी परतावा लागलाय. धक्का क्रमांक या मॅच मध्ये दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू इनाम पंगारी संघाला. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 17 धावांवरती धावफलक थांबलाय. 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा इनाम पंगारी हा संघ 26 धावांचा पाठलाग करतोय. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉलचा केस शिल्लक आहे. 9 धावांची गरज अजूनही आहे इनाम पंगारी संघाला. सलामीचा फलंदाज अजूनही अनिश मैदानामध्ये आहे आणि न्यू बॅटर मैदानामध्ये नॉन स्ट्रायकरला आपण बघितलं तर संभव हा बॅटिंग करण्याकरता आलाय. विशाल आल्या बाद झाला. आउट फॉर डक विशाल. 0 धाबांची केडी, 0 धाबांचा भोपला तेव्हा फोडू शकला नाही. फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला खेळला चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. शतरक्षक पुढे आहे, चेंडू मागे आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 2 धाबा या बॉलवरती घेतल्या. 3ऱ्या धाबाचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत या बॉलवरती 3 धाबा पूर्ण केलेल्या आहेत. तीन धाबांना धावफलक आता 20 वरती पोहोचले. 20 धाबा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये विजय निश्चित करायचा. 26 धाबांचा पाठलाग करायचा. बॅटिंग करणारा टीम इनाम पंगारे, क्षेत्ररक्षण करणारा संघ रुकीचा संघ मैदानामध्ये आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडे 3रं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरता अल्तमश गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. संभवना खूप चांगल्या पद्धतीने बॅक टू बॉलरचा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने चेंडू जातो. शाहरुख खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि शाहरुखनं झेल देखील अप्रतिम पकडलाय. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं करतोय. फेक देखील चांगली केली आहे. एखादा पण धावफलक 21 वरती. अजूनही या मॅच मध्ये 5 धाबांची गरज आहे. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे 10 बॉलमध्ये 5 धाबा इनाम पंगारी या संघाला मॅच विजय करण्याकरता. अल्तमश गोलंदाजी मार्गवरती 3ऱ्या षटकामध्ये. वा काय चेंडू फेकलाय. भन्नाट वेगानं सुसाट वेगानं चेंडू निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. बॅट्समॅन या ठिकाणी आपण बघितलं तर अनिशकडे या बॉलवरती उत्तरच नव्हतं. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. अकूट टप्प्याची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 5 धाबांची गरज या मॅच मध्ये विजय निश्चित करण्याकरता. दिशा में बदल केले आहे. राऊंड विकेट. हा चेंडू खूप चांगला होता. पायावरती लागल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट स्पेलच्या दिशेने यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. परंतु यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील, फेक करतील तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी वसूल केले गेलेले आहे आणि एका धाबाने धावफलक 22 वरती. अजूनही 4 धाबांची गरज आहे. 8 बॉलचा केस शिल्लक आहे. बॅटिंग करणारी टीम इनाम पंगारी. अल्तमतचा विचार केला तर विकेट मिळत नाहीये. प्रयत्न करत आहेत, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. चांगले प्रयत्न मैदानामध्ये. वा खूप चांगला चेंडू फेकला. ब्लॉकलमध्ये चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाजी चांगली केली जाते आणि त्याच्यावरती उत्तर देखील तेवढेच चांगले दिले जात आहेत बॅट्समॅन संभव आणि त्याचबरोबर अनिशच्या माध्यमातून. संभव एका बाजूला, अनिश एका बाजूला आहे. संयम दाखवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. 23 धाबा धावफलकावरती. 3 धाबांची गरज. पुढचा बॉल. बॅक टू बॉलरचा फटका. खूप चांगली फटकेबाजी केली जाते रक्षात्मक पद्धतीनं आणि दोन्ही बॅटरला माहित आहे रक्षात्मक पद्धतीने खेळणं फार गरजेचं आहे. यावेळी मात्र फेक चांगली आहे. शाहरुखनं अप्रतिम फेक केली आहे. बॅट्समॅन संभवला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक या मॅच मध्ये 3रा धक्का आणि 3रा ब्रेक थ्रू या मॅच मध्ये. अच्छे गेंदों का खेल बच्चों भाई, दूर होने की जरूरत है। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे बज में शाइन टेटवली का टूर्नामेंट 2025 टेनिस बॉल की ये प्रतियोगिता गांव टू गांव का ये टूर्नामेंट अब जाकर जीतने के लिए इनाम पंगारी को 6 गेंदों में 2 रन बनाने हैं। मजा आएगा जिस तरीके से मुकाबला चल रहा है। एक शानदार टूर्नामेंट और ग्रामीण का ये टूर्नामेंट, गांव टू गांव का ये टूर्नामेंट भारी तादाद में
फिलहाल कई लोग इस मुकाबले को देख रहे हैं। 6 गेंदें और 2 रनों की जरूरत है। ये अच्छा मुकाबला मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए अब जाकर अमान अपने ओर से पहला टीम की ओर से निर्णायक ओवर लेकर आए हैं। स्ट्राइकर एंड पर अनीश, नॉन स्ट्राइकर एंड पर नए बल्लेबाज फिलहाल पहुंच चुके हैं 5वें नंबर पर। 6 गेंदें 2 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। पहले गेंद कट करना चाहते हैं। लाइन बिल्कुल अच्छी गई, टप्पा बिल्कुल अच्छा गया, ऑफ स्टंप के बाहर। तीखी गेंदबाज है, बल्लेबाज के पास जवाब नहीं था। चौथे 5वें स्टंप पर से गेंद विकेट कीपर के दस्ताने में। लाइन बिल्कुल अच्छी गई, 5 गेंदें, अब जाकर 2 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन हुआ है। इस ओवर की अगली गेंद अमान, अच्छी गेंद, बहुत अच्छी फील्डिंग है। अब जाकर विकेट लेने की कोशिश थी, मगर यहां पर अंपायर के पास अपील कर रहे गए। अंपायर ने मना करते हुए इसी के साथ ये मुकाबला 2 रन मुकम्मल हुए गए और इनाम पंगारी ने यह मुकाबला जीत लिया। फील्डिंग अच्छी की थी।